कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुहास, हा बरा आहेस ना तू आता? काय झालं होतं? काही नाही, कुठे काय? काही नाही भाऊ, फक्त ॲलर्जी झाली होती त्याला। आता ओके तो, म्हणजे उद्यापर्यंत होईल बरा। हा, हे डॉक्टर झाले ते बरं आहे। किटू डार्लिंग, यावेळी तरी पूजा करणार आहेस का तू? आजची पूजा आई करणार। आणि शिवाचं काय? तुला गॅरंटीड सांगतो, भाऊ नक्की शिवालाच सांगणार पूजा करायला। तू काळजी करू नका, शांत राहा, उगाच चिडू नकोस। तुला माहित नाही, खाजणं जाम वाईट असते। जरा गप्पच। हे घे, आशू पण आला, ये रे। चला सगळे आले, मग सुरुवात करूया पूजेला। अंबा, पूजा काय सुरू करूया? शिवा कुठे? येईल येईल। अजून आली नाहीये ती। आज घटस्थापनेची पूजा आहे, तिला माहिती असायला हवं। अगं नाही नाही सीताई, तिला माहितीये सगळं। तिने किचन मध्ये सकाळी सगळी तयारी पण करून ठेवली आहे, येईल ती। अच्छा, म्हणजे नाश्ता करूनच येईल आता ती। कीर्ती, काही बोलशील का ग तू? हा, हे बघ, तिला माहितीये आज उपास करायचा असतो ते। तिला ना उपासाची वगैरे सवय नाहीये, नाही झेपणार तिला ते सगळं। आणि तिला जमणारही नाही। मी करणार उपवास। पण वहिनी, तू खरंच लास्ट टाइम सारखा उपवास करणार आहेस? अगं उपवास म्हणजे काही तुझी फायटिंग नाहीये, म्हणजे हात पाय मारले की झालं। उपवास आहे तो, नाही जमणार तुला, राहू दे। मी करणार आहे नवरात्रीचा उपवास, तोही कडक। हे बघ शिवा, तू उपास करायचा म्हणतेस तर कर, पण तो कडक उपास करू नकोस। हो शिवा, अगं कडक उपवास करायची खरंच काही गरज नाहीये। तू साधा उपवास केलास तरी चालेल। अगं खूप पथ्य असतात कडक उपवासात। नाही नाही, मी सगळी माहिती काढलेली आहे। मी उपवास करणार म्हणजे करणार, तो पण अनवाणी। अनवाणी? हा, म्हणजे ते पायात चप्पल घालत नाहीत ना ते। अगं शब्दाचा अर्थ नाही विचारत आहे तो, तुला जमणार आहे का असं विचारायचंय त्याला। आणि उत्तर एकच आहे, नाही जमणार तुला। अरे, मला वाटलं तुम्ही मला ओळखायला लागला असाल। मला काय जमतं काय नाही हे तुम्हाला माहित असेल ना, नाही? सीताई, तुम्ही मला त्या दिवशी काही प्रश्न विचारले होते, त्याची मला तेव्हा उत्तरं आली नाहीत, पण आता मी ती उत्तरं देऊ शकेन। पहिला प्रश्न होता, संक्रांतीला वाण का देतात? पूर्वी लहानपणी लग्न व्हायची आणि सुनेचं वय पण लहान असायचं, तर अशा कार्यक्रमाला तिची मर्जी सांभाळण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, तिच्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तिला गरजेच्या वस्तू दिल्या जायच्या, आणि म्हणून ही वाण देण्याची, वाण लुटण्याची परंपरा सुरू झाली। दुसरं होतं, गणपतीत गौरीला ओवसा का देतात? तर नववधूला सासरच्या कुळात प्रवेश करण्याची ही प्रथा आहे, आणि तसंच गौरीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं, म्हणून सगळ्या मुलींमध्ये आणि सुनांमध्ये तिचं सामर्थ्य यावं म्हणून गौराईची ओटी भरली जाते। वा वा शिवा, वा। नवरात्रीच्या 9 दिवसांचं वैशिष्ट्य काय? हे 9 दिवस म्हणजे 9 देवींच्या आराधनेचे दिवस असतात। घटस्थापनेला घट का बसवतात? बऱ्याचदा ठेवलेलं धान्य खराब होण्याची शक्यता असते, तर असं धान्य पेरून उगवलं नाही तर शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं। त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला घट बसवतात आणि त्यात सगळ्या प्रकारची धान्य टाकतात, आणि मग कोणतं धान्य उगवतंय याचा अंदाज घेतात। वा वा, ग्रेट यार शिवा, हे सगळं तर मला पण माहित नव्हतं। एवढे सगळे प्रयत्न करून तू ही सगळी माहिती काढलीस, आनंद वाटला मला।
पण शिवा, तू हे सगळं करतेस त्यामागे कारण काय? भाऊ, मी हा उपवास घरासाठी करते. घरावर येणारी सगळी संकट दूर व्हावीत असं मला वाटतं, म्हणून करते. वा शिवा, तुझी जर मनापासून इच्छा असेल तर नक्की कर. मी काय त्यामध्ये बोलणार नाही. सीता आणि शिवा जर हे सगळं करणार असेल तर आजची पूजा शिवालाच करू दे. शिवा घटस्थापनेची पूजा नाही करणार. सीता, पण शिवानं पूजा केली तर काय हरकत आहे? कारण ती जे म्हणतेय तसे उपास तिला आधी पूर्ण तर करू दे. हो, पण ती उपास पूर्ण करेल की. पदार्थ करणं आणि उपास करणं यात फरक आहे ना. आणि इतके सोपे नाही आहेत ते 9 दिवसांचे 9 उपास. कडक असतात. म्हणजे ती म्हणतेय ते तिला आधी सिद्ध करू दे ना. मग 9व्या दिवशी बघू आपण. नाही सीता, नाही भाऊ, मी तयार आहे. मी उपवास करीनच, तोही कडक. शिवा ग, नीट विचार कर. तुला जमणार आहे का एकटीला उपवास करायला? अगं, कडक उपवास करणं एवढं सोपं नसतं. नाही, तिला एकटीला नाही जमणार. अरे घ्या, आता आशूलाच खात्री नाहीये. हा, तू नीट ऐकलं नाहीस मी काय म्हटलो. मी म्हटलो तिला एकटीला जमणार नाही. आम्ही दोघांनी मिळून केला तर जमेल ना. आशू, हो, मी करणार उपवास. अरे वेडायस का तू? खरंच म्हणतोय मी. ती करणार आहे ना उपवास, तुम्ही सगळे करताय तसं मीही करणार. अवघड असतं ते. अरे हो, पण मी उपवास करणार आहे. मी कोणाचंही ऐकणार नाही. पण तू आजारी पडलास तर उगाच नको. अरे गप्प बस. मी काही सारखा आजारी पडत नाही. आणि हे बघ, तू घरासाठी उपवास करतेस बरोबर, मी घरासाठी करणार. सिंपल. वा अशू, मला आवडली तुझी ही भावना. खूपच छान. चला मग सुरू करूया पूजा. हा, दुर्गे दुर्घट भारे तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी, महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. जय देवी जय देवी, जय देवी जय देवी, महिषासुर मर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.